नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर फार्म विथ अजिंक्य या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आज आपण महेश जाधव यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि हा प्लॉट पूर्णपणे आपल्या मार्गदर्शनाखाली आहे. तर नमस्कार. किती तारखेची लागण आहे आपली? ही लागण 1/11/2024 ची आहे. हां, तर आज 15 नोव्हेंबर आहे. तर म्हणजे साधारणतः हा प्लॉट 15 दिवस झालेला आहे. तर आपण ड्रेचिंग किंवा स्प्रे कोणती घेतले हे सांगा. आपल्या 3 ड्रेचिंग आणि 2 स्प्रे झाले. पहिली ड्रेचिंग आपली मेटॅलाइज आणि फ्लोरोची आणि 4 दिवसानंतर कोमिक 19 आणि नंतर 4 दिवसांनी कॅल्शियम आणि बोरॉन. म्हणजे ह्या 15 दिवसात तुमच्या 3 ड्रेचिंग झाल्यात म्हणायचे 5-5 दिवसाच्या गॅपवर. आणि पहिली ड्रेचिंग तुम्ही लावली त्याच दिवशी घेतली ना? हा, लावली त्याच दिवशी घेतली. म्हणजे ह्यांनी पहिल्या दिवशीच कीटकनाशक बुरशीनाशकची एक ड्रेचिंग लगेच लावली, त्या दिवशीच घेतली लगेच. आणि म्हणजे आज 15व्या दिवशी म्हणजे बरोबर ह्यांच्या 3 ड्रेचिंग झाल्यात. आणि स्प्रे किती झाले म्हणला? 2 झाले. 2 स्प्रे घेतल्यात. तर आता ही प्लॅन्टची ग्रोथ बघताय आपण. 3 पानं ह्या प्लॅन्टने आता सध्या सोडलेले आहेत. आणि आता बऱ्याच शेतकरी मित्रांना मी एक सांगू शकतो की बरेच शेतकरी ह्या डाग आल्यावर घाबरतात की ह्याच्यावर व्हायरस आहे का काय आहे. तर मी शेतकरी मित्रांना सांगतो की ही जी डाग येतो ही म्हणजे डाग येतो की आपलं प्लॅन पूर्णपणे सेट झालेला आहे. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनी घाबरून जायचं काही कारण नाही. तर ही किती एकराचा प्लॉट आहे तुमचा? आपला 2 एकराचा प्लॉट आहे. 2 एकराचा. आणि तुम्ही किती अंतर ठेवले आता? ही 7x5 म्हणजे असं 7 आणि असं मधलं 5 ठेवले. 7-5 मध्ये म्हणजे ॲव्हरेजचं वगैरे तुमचा पहिला प्लॉट तर होतेच. त्याच्यामुळे योग्य लागण हीच पद्धत आहे म्हणायचं. तुम्ही पहिले प्लॉट केले त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? पहिल्या प्लॉटमध्ये हा पूर्ण रोप सेट होण्यासाठी कमीत कमी 20 दिवस लागत होते. म्हणजे ह्या डाग याला 20 दिवस लागत होते आणि पोगा एवढा फास्ट मध्ये निसटत नव्हता. हा, तर आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सगळं शेड्यूल वापरून 15 दिवसातच आपण ह्यांना काळा डाग म्हणजे रोप सेट करून दिल्यात. आणि तुटाळी काय तुमच्या आता पूर्ण तुम्ही दावा प्लॉट आपला तुटाळी तुम्हाला कुठं जाणवती का किंवा किती तुम्ही रोपं लावली तुटाळीची? तुटाळीची 4-5 नाही तर